बाजूला बाजूला गुड्डू बाजूला ते पाठवून द्या गाड्यावर. बघा ना जरा मी उद्या येणार आहे. जड आहे खूप. हे सगळं सामान आहे ना सोलार पॅनल लावण्यासाठी आम्ही नेत आहोत. हा एवढा मोठा पाईप त्या साईडला तुम्हाला दिसतंय ना ते सोलार पॅनल्स आहेत. आणि हे एक एक एवढं लोखंडी वस्तू जे आहे आता कशासाठी यूज होणार आहे त्याची आपण माहिती घेऊ, पण खूप जड आहे हे बघा. आणि तो बघा तिथं आपल्याला हा पहिला सोलार पॅनल दिसलेला आहे. अजून अशा आतमध्ये 3 आहेत, 3 नाही अजून 5 आहेत आतमध्ये. आता आपल्याला दिसेल. आता आपण सोलर कसा लावतात हे आपण पाहणार आहोत. सोलर पॅनल कसा लावतात तो बघा. इथे आम्ही बोरवेल केलेली आहे तर त्यालाच एनर्जी देण्यासाठी आम्ही सोलर पॅनल लावतोय. सौर ऊर्जेवर आम्ही ही बोरवेल चालू करणार आहोत. एवढं अंतर जमिनीपासून लागतं. अच्छा, तर तुमचं नाव काय? प्रथमेश प्रकाश मिस्त्री. आणि आता तुम्ही इथे सोलार पॅनल लावणार आहात. हो, किती वेळ लागेल साधारण? 4 तास जातील पूर्ण उभं करायला? हा, उभं करायला तासभर लागेल. पण ते पाणी मोटर वगैरे सोडायला पूर्ण 4 तास जातात पूर्ण. म्हणजे बोरिंग वगैरे सगळं पकडून पाणी बाहेर काढण्यासाठी 4 तास. म्हणजे तेवढं त्याला चार्ज पण व्हायला द्यायला लागेल ना आपल्याला? चार्जचं काय गरज नाही. एकदा पॅनल बसल्यावरती लगेच चालू होतं. लगेच चालू होणार. हां, पाय देऊ का? किती फुटाचा मारणार हा खड्डा? 3 फुटाला लागतो. मग आता आता 2च असेल का? 3 फुटाचा खड्डा मारणार. आणि अशा प्रकारे मगाशी जो आपण पाईप कापला, पाईपच ना? हां, मगाशी खांब, मगाशी हा खांब आपण कापला तो आता आपण असा या खड्ड्यामध्ये लावलेला आहे. 3 फुटाचा खड्डा लागतो अजून. तर आम्ही आता 3 फूट, पहिला 2 फुटाचा होता खड्डा तो आम्ही 3 फूट केला. आणि 3 फूट करून हे बघा. अरे ह्याच्यापेक्षा पहिले मोठे होते, 9 पॅनल होते पहिले. आता कमी केले. 310चे पहिले पॅनल होते. 500चे केले. त्यामुळं साईज वाढवलं. पॅनल कमी केलं. नाही तर याच्यापेक्षा लांब व्हायचं स्ट्रक्चर. मी आता काही ठिकाणी पाहिले ते असे 2-2 किंवा सिंगलचे असे होते. हां, मला वाटतं तेवढंच असेल. खालच्या पट्टी आहे ना त्याच्यावर 5 पॅनल बसतात, वरती 4, असे 9 पॅनल बसतात. तर दोन्हीकडे सेम बसतात 3-3. इकडून
पश्चिमेकडे सूर्य जाईपर्यंत पूर्ण पडतो याच्यावर. अच्छा म्हणजे असं पडत हां त्यामुळे दक्षिण दिशेला स्लोप. तर आता आपण इथे सोलार पॅनल लावायला आलो आहोत आणि इथे बोरवेल आहे. तर आपण पूर्ण सौर ऊर्जेचा वापर करून ही बोरवेल सुरू करणार आहोत. अजूनपर्यंत आम्ही मोटर वगैरे काही नाही लावली आहे. तर जे काही पाणी येणार, जी काही ऊर्जा आम्ही बोरवेलला देणार ती सगळी सोलार एनर्जी असणार आहे. तर त्यासाठीच आता इथे माझ्या मागे सोलार पॅनलचं इन्स्टॉलेशन सुरू आहे. मग आता हे तुम्ही काय काढताय? हे मोटर काढतो. हा हेड आहे त्याचा, ते मला जॉईन करायचं. हा हे हेड आहे म्हणजे अच्छा हे जे झऱ्यामध्ये वगैरे टाकतात हां तशी मोटर आहे ही. बोरिंगमध्ये टाकतो. म्हणजे ही फक्त आपण बोरिंगमध्ये टाकायची. हां हा हेड आहे, हे हे. मोठं आहे ते. हां म्हणजे आणि हा पाईप आहे त्याचा. मोबाईल आहे नाही, पाईप हा आहे. हा पाईप हे तो. मोटर आहे मेन. ही मेन मोटर. हां आणि हे जे ओढणार हे ओढणार पाणी वरती म्हणजे ह्याच्या थ्रू ते पाणी. मोटर ह्याच्या थ्रू खेचणार पाणी. बघा आता इथे फाउंडेशनसाठी हे काका सिमेंट काढतात. हे बघा. हे पूर्ण पोते सिमेंट लागेल. नाही अर्धा आहे. पण आहे. हे सिमेंट मिक्स होण्यासाठी ना चांगलं. आता सिमेंट तयार झालेलं आहे आणि आता आपण अशा खांबाच्या मुदामध्ये असं हे ओतणार आहोत. म्हणजे याला स्ट्रक्चर क्रिएट करणं बोलतात ना, बेस. आता आपण बेस क्रिएट करतोय. बघा काका किती मेहनती आहेत. आता याच्या आतमध्ये तुम्ही काय करणार? पुढे याच्या आतमध्ये मोटरच्या मोटरच्या आता पाणी भरायला लागतं लेवलला. म्हणजे आता ही मोटर खोलून तुम्ही त्याच्या आतमध्ये हां हे नट खोलूनच फक्त पाणी भरणार. हां आणि मग याला त्या या मोठ्या याच्याशी जोडणार हो आणि मग पाईप जोडून खाली टाकणार. बॉटल. चल 3 वाजता त्याला बोलावून जातो. ऊन पण खूप लागतंय.
पूर्ण स्टीलचं आहे आतमध्ये. हो. मग खालची मोटर फिरव. असं कर. आणि थोडी या साईडला. वरती अजून एक माणूस आणायचा ना मोठा रेग्युलर व्यवस्थित करा. मोबाईल पडला पाणी दिसतं. आवाज येतोय पाण्याचा. करा. तुमचा ब्लॉग बनवतो. ही वायर तुम्ही या पाईपला आता झिप लॉकने बांधताय ना. ते सुट्टे ती पुढे ती एकातून काढून घे. धरायला हवं तुम्हाला. रशीने पाईप कापला. आपला तर 293 आहे ना. किती 95 किती बोलला जॉईन नाही मारणार आहे. तो काय पुढे आहे ना गाडी आहे ना. वरती थोडा ठेवता. पाईप सरळ करतो. जाऊ दे मिनिट खाली
साऊथला तू घे तू तिकडचं म्हणजे आमचं पर्निंग लागलं. हॅलो झोपलं. हे नाही रे बाबा. नाही आम्हाला उशीर होईल आणि पाणी जरा काढून आता अजून ते जॉईन करायचं बाकी आहे. तुम्ही जेव्हा हा पुढचा पॅच आता सोलार पॅनल बसवून झाला आहे. आता इथे पूजा सुरू होते. अरे असं मग उलटा धरलाय असं धरू द्या ना. अरे उलटा सुद्धा फोडला. त्याला आधी हात लावला का ते फेस जरा उलट सुलट करायला लागतं. त्या साईडला कर. त्या साईड इकडेच आहे. तिकडे जा पाणी ते चेंज करायला लागतं. चप्पल घाला चप्पल घाला. कचरा भरपूर. उचलून का बघितलं. तर आता तुम्ही जसं बघितलं या पाईपमधून अखेरकार एकदाचं पाणी आलेलं आहे.
आम्ही सोलर पॅनल लावला. तो सोलर पॅनलला तिकडे बोरवेलशी कनेक्ट केला आणि मग सौर ऊर्जेच्या मदतीने बोरवेलच्या मोटरला पॉवर देऊन आम्ही आता इथून बघा पाणी आलेलं आहे खालून. ही बोरवेल काहीतरी 294 फूट खोल आहे. तर मजा आली सगळं करताना. 3.5-4 तास झाले पूर्ण प्रोसेस लाईक होईपर्यंत. हे बघा गाईस, आता काल आम्ही असा सोलार पॅनल लावला होता आणि ही बोरिंगसुद्धा आम्ही सुरू केली होती. आता आम्ही दुसऱ्या दिवशी आलो आहोत पाणी सोडण्यासाठी. तर तुम्हाला मी सगळी प्रोसिजर दाखवतो की कसं सोलर पॅनलच्या थ्रू बोरिंग सुरू होते. तर आता जर इथे काल रात्री पाऊस पडला होता त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो मे बी, पण आपण ट्राय करूया. सो हे बघा, जसं सोलार पॅनल असतं ना त्याच्या खालचा हा जो स्विच आहे बटन, हे फक्त असं करायचं बस. आणि आता माझ्या मते पाणी यायला सुरू होईल. आणि हे बघा गाईस, पाणी आलेलं आहे. आता सकाळचे 9:30 वाजता आहेत. बघा ऊन थोडं कमीच आहे तरीसुद्धा आपला पंप सुरू झालेला आहे. तर आता इथे असलेल्या सगळ्या झाडांना आपण पाणी देऊया. हे केळीचं झाडं लावले आहेत आम्ही इथे, हे बघा. आणि आता आपण बादलीत असं पाणी भरूया. बादलीत पाणी भरलेलं आहे. पहिला आपण जाऊन देऊया तिकडे नारळाच्या झाडांना. हे बघा, काल सगळं गडूळ येत होतं पाणी, कारण नुकतंच अरे 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 काल नुकतंच काजू आहे, जांब आपण म्हणतो ते जांबीचं रोप आहे. तिकडे आंब्याची कलमं आहेत. एक कलम तिकडे आहे, दुसरं तिकडे आहे, असं हे ना. बघा अश्वगंधाची रोपं आहेत. तर आपण ह्याला एक एक करून पाणी देऊया. हां नको मोबाईल